आज तुम्ही सोलापूरमध्ये आलेला आहात, एका शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे. काय सांगाल एकंदरीत? बालाजी पाटील बालाजी जाधव साहेबांचं हे शोरूम आहे, पद्मजा शोरूम. टाटा मोटर्सचे अधिकृत विक्रेते, सोलापूरची ब्रँच त्यांनी सुरू केलेली आहे. याच्या अगोदर नांदेड, धाराशिव, लातूर आणि यानंतर सोलापूरकरांच्या सेवेत ते आहेत. मला असं वाटतं की बालाजीरावांचा परिचय हा नांदेडमध्येच माझा झालेला आहे. कुसुम सभागृहात आम्ही 2-3 कार्यक्रमांच्या निमित्तानं भेटलो होतो आणि अत्यंत मेहनतीतून शून्यातून व्यवसाय सुरू करून छोट्याशा हॉटेलिंगच्या धंद्यापासून ते आज वेगवेगळ्या क्षेत्रामधली चांगली भरारी व्यावसायिकदृष्ट्या बालाजीरावांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही एकत्र कुटुंब राहतं आणि ही फार मला महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यांना सदिच्छा, शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे आलो होतो आणि मला मनस्वी आनंद आहे की रतन टाटांचा एक फोटो त्यांनी छान शोरूममध्ये लावलेला आहे आणि आपल्या देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगभराचं भूषण असलेले रतनजी टाटा यांच्या टाटा मोटर्सचेच ते विक्रेते आहेत. तर मला वाटतं त्यांचा व्यवसायाची भरभराट हो, त्यांच्या कुटुंबियांची भरभराट हो, या सदिच्छा देण्यासाठी मी इथे राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं थैमान जे आहे ते पाहायला मिळते. एकेकाळी तुम्ही पाण्यासाठी चळवळ राबवली, आता मात्र पाणी नको अशी चळवळ राबवण्याची वेळ आलेली आहे, पण खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचे. हो, सरकारला काय सल्ला असणार? अर्थातच हे आम्ही म्हणजे पाण्याचं काम चळवळ चालवली होती असं नाहीये. परवाच आम्ही दशकपूर्ती समारंभ त्याचा साजरा केला. आम्ही महाराष्ट्रभरात गेले दशकभरात कार्यरत आहोत, अजूनही कार्यरत आहोत. दुसरं, यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे. निसर्गाचा अंदाज अलीकडच्या काळात कुणालाही देता येत नाहीये. त्यामुळे निसर्गाने फक्त महाराष्ट्रापुरतंच थैमान घातले का तर नाही, जगभरामध्ये निसर्गाचे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळते वारंवार. या वर्षीच्या सुरुवातीपासून पाहायला मिळतंय. यंदा अतिवृष्टी जास्त झालेली आहे. तेव्हा राज्य शासनाला एक कळकळीचं आवाहन असं की सर्व शेतकऱ्यांची जास्तीत जास्त मदत या निमित्ताने राज्य शासनाने करावी. त्यांनी त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवातही केलेली आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका गेले दशकभरापासून आम्ही मांडतो आहोत. त्याच भूमिकेचं पुनरुल्लेख मी इथे करेन की यावर्षीचा पाऊस थोडा जास्त त्रासदायक आहे. त्यामुळे उभं पीक आपल्याला बुडालेलं दिसतंय प्रत्येक शेतात. इव्हन सोलापूर जिल्ह्यामध्येही परवा अतिवृष्टी झाली आणि सर्व पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे हा जो खरीपाचा हंगाम आहे तो हातात तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती आता आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि मला असं वाटतं की ह्यात जास्तीत जास्त भरीव तरतूद शासनाने शेतकरी बांधवांसाठी केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.